समोसे बनवायला किती वेळ लागतो माहिती आहे ना? पण जर मी सांगितलं की फक्त 5 मिनिटात 24 समोसे तयार होतात तर विश्वास बसेल का? तर आज मी घरी मस्त गरमागरम समोसे बनवले आणि तेही खूप सोप्या पद्धतीने. सर्वात आधी मी मैदा घेतला, त्यामध्ये ओवा आणि मीठ टाकलं आणि मस्त पीठ मळून घेतलं. दुसरीकडे बटाटेही शिजलेले होते, ते सोलून घेतले आणि मस्त मॅश करून घेतले. आता कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल, मोहरी, जिरे आणि वाटाणे टाकले. त्यानंतर हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकलं आणि सगळं मस्त मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आता मॅश केलेले बटाटे टाकून मस्त समोसाची बटाट्याची चटणी तयार केली. आता तुम्हाला तर माहितीच आहे, समोसे बनवणे म्हणजे एक एक समोसा बनवणं किती वेळखाऊ असतं. म्हणून मी ऑर्डर केलाय हा समोसा मेकर. मी 2 मोठ्या पोळ्या लाटून घेतल्या, त्यातील एक पोळी समोसा मेकरवर ठेवली आणि आता जिथे-जिथे तुम्हाला हा ट्रायंगल शेप दिसतोय ना, तिथे-तिथे बटाट्याची चटणी ठेवली. खूप भरभरून बटाट्याची चटणी तुम्ही ठेवू शकता, कारण की ते अजिबात फुटत नाही. या समोसा मेकरची खास गोष्ट म्हणजे एका वेळेस 24 समोसे तयार होतात आणि सगळीकडे फिलिंग ठेवल्यावर वरून एक पुन्हा पोळी ठेवली आणि लाटण्याने मस्त लाटून घेतलं. आता बघा, फक्त 5 मिनिटात 24 समोसे तयार झालेत. एक-एक समोसा बनवायची अजिबात गरज नाहीये आणि खूप वेळ वाचतो. मी सगळे समोसे काढून घेतले आणि एक सुद्धा समोसा फुटला नाही. इतका छान हा समोसा मेकर आहे. आता कढाईमध्ये तेल गरम करून मी हे समोसे तळून घेतले आणि खरं सांगते, 24 समोसे एकदम तयार झाले की मज्जाच काही वेगळी असते. इतकं अवघड काम इतकं सोपं होतं, तेही फक्त ह्या एका प्रॉडक्टमुळे. जर तुम्हालाही या समोसा मेकरची लिंक हवी असेल तर कमेंट नक्की करा.